आज उपोषणचा कितवा दिवस आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या? 14 दिवस. काय मागण्या काय तुमच्या? जमीन चोरीला म्हणजे अधिकारी लोकांना गाडी घेतली. डेपुटीचा निकाल आहे, तहसीलदारनं निकाल दिलेला आहे, त्याचा पंचनामा केला आहे अभियानमध्ये. परत डेपुटी कलेक्टरनं आणखी त्यांना पत्र दिले, तहसीलदारनं तलाट्याला पत्र दिले किंवा यांच्या ताब्यात द्या म्हणून. आमच्या वडिलांची नावाची जमीन गायब केली, बाकीची आम्हाला दिली, पण वडिलांच्या 19 एकर जमीन गायब करून टाकली. ती चोरी झाली. अधिकारी लोकांना काय केलं, समजा तलाठी मंडळ ह्या लोकांना माझी जमीन म्हणजे घालविली असं, विकली माहिती थोडक्यात त्यांनीच विकली म्हणायचं. असं चोरी गेली, विकली, सगळं झालं त्यांनीच केलंय. तलाठी मंडळ म्हणजे नाव तो सांगतो, तलाठी एक असतो आहे, परत शंकर साळे म्हणून आहे, आणि प्रवीण भातलवंडे ह्यांनी माझी जमीन गायब केली. आदेश असताना एवढे आदेश आहेत, आदेश असताना माझी जमीन. तक्रार नोंदवली नाही का तुम्ही? तक्रार नोंदवली. 2 वर्ष प्रकरण ह्याला चाललं, डेपुटीला आता प्रकरण चाललं, ह्याच्यावर डबल प्रकरण चाललेले. वारंवार ह्याला आपण तहसीलदार यांना कलेक्टरला वारंवार पत्र देतोय, महसूल आयुक्तला दिलेले, पुन्हा महसूल मंत्र्याला दिलेले, औरंगाबादला आयुक्ताला पण पत्र दिले, पण काय त्याचा उपयोग झाला नाही. ते मला आणखी उत्तर आले नाही. ह्यांच्याकडे पत्र आलेत म्हणून त्याचं जी समजा त्यांनी काय दिले पाहिजे करा, अगर समजा त्यांचे कारवाई ही मला पत्र यांनी कळवेल नाही, हा तर त्याच्यामध्ये असं. आणखी त्यांनी कळवेल नाही, त्यांनी पत्रव्यवहार त्याचं उत्तर देत नाही ते असं. काय पुढे काय मागणी काय आता तुमची पुढे? मला जमीन भेटावी, साहेबांनी लक्ष घालावं, माझी जमिनीचं चौकशी करून भेटावी. आणि जी लोक 2000 पासून चालू आहे माझे प्रकरण, त्या जमिनीचा मोबदला मला 2 लाख रुपये त्या तलाठी मंडळाची पगार बंद करून, आणि त्या जी व्यक्ती खातो समजा ते असं 2 लाख रुपये मला ही मिळालं, मला माझी भरपाई मिळाली, मला जमीन मिळावी, एवढी माझी विनंती आहे त्यांना. उपोषण नाही, आत्मदन करणार मी. उपोषण नाही झालं, माझं काम झालं म्हणजे आत्मदन कोण टाकणार थोडं. इथं कुठल्याही ऑफिसमध्ये समजा, महसूल ऑफिसमध्ये तहसीलदार असो, तहसील असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या, आयुक्तला असू द्या, महसूल मंत्री इकडे कुठे मी माझं 15-20 दिवसात काम नाही झालं तर मी आत्महत्या करणार. मी माझे नाही, माझ्या कुटुंबासंगत माझी पत्नी, माझी मुलं सगळी म्हणून आम्ही आत्महत्या करा. कारण माझं समजा खायचं ही तर तुम्ही लुटून घेतलं सगळं. आम्हाला पण एवढ्या शासनाच्या मला न्याय पण भेटायला लागला नाही. राहून तरी काय करायचं न्याय? पण हिच्या आज हिकडे शासन असं भेटलं हिकडे न्याय जर आपल्याला भेटत नसत राहून तरी काय फायदा? नाव काय तुमचं? गणित आपल्याला मुलांना नाव माझं जमीन माझी रानातलीच कडा आहे, पण जमीन माझी गडादवाडी शहरामध्ये 314 308 मध्ये माझी जमीन आहे. त्यातून चोरी केली जमीन माझी.